भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारच्या सारन जिल्ह्यातील जिरादेई या खेड्यात झाला. ते 1902 मध्ये कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये दाखल झाले. 1907 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी कलकत्ता लॉ कॉलेजमध्ये कायद्याचा अभ्यास केला आणि कलकत्ता उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. त्यांनी 1937 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून कायद्यात डॉक्टरेट पूर्ण केली. 1911 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले. बिहारच्या 1917च्या चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी महात्मा गांधींशी त्यांचा परिचय वाढला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चंपारण सत्याग्रहाला सक्रिय पाठिंबा दिला. असहकार चळवळीचा भाग म्हणून त्यांनी बिहारमध्ये असहकार पुकारला आणि राज्याचा दौरा केला, जाहीर सभा आयोजित केल्या आणि समर्थन मिळवण्यासाठी भाषणे दिली. रौलट कायदा रद्द व्हावा म्हणून देशात 1919 मध्ये सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली. त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद बिहार प्रांतिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आले. 1921 मध्ये पाटण्यात त्यांनी राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करून स्वदेशी, मद्यपान बंदी, खादीचा प्रसार इत्यादी कार्यक्रम हाती घेतले. 1931 मध्ये मिठाचा सत्याग्रह आणि 1942च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ऑक्टोबर 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी निवड झाली. 1947 मध्ये जे बी कृपलानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे तिसऱ्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1946 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताच्या हंगामी सरकारमध्ये अन्न आणि कृषी मंत्री म्हणून पदभार सांभाळला. 1946 ते 1950 या काळात संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सुकाणू समिती, कार्यपद्धती नियम समिती, वित्त आणि कर्मचारी समिती या संविधान सभेच्या समितींचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962 पर्यंत भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 12 वर्षे भारताचे राष्ट्रपती पद भूषविले. भारत सरकारने 1962 मध्ये भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन त्यांच्या देशसेवेचा बहुमान केला. निवृत्तीनंतर ते बिहारमधील आपल्या सदाकत आश्रमात राहण्यास गेले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे 28 फेब्रुवारी 1963 रोजी निधन झाले. चंपारण येथील सत्याग्रह, इंडिया डिवायडेड, आत्मकथा, महात्मा गांधी आणि बिहार काही आठवणी, बापू के कदमों में हे काही साहित्य डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती बघितली. सरळ सेवा, पोलीस भरती, वनरक्षक, अग्निवीर, SSC GD, MPSC, UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. संविधान सभेच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? पर्याय पहिला डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय तिसरा सरदार वल्लभभाई पटेल आणि पर्याय चौथा पंडित जवाहरलाल नेहरू. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.